नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? सगळे मस्त आहात ना? तर भावांनो उठलो आणि चालले भावांना कामावरती. ते काल जे कुंपण घेतलं होतं आम्ही उद्या, ते पण झालं नाही अजून फायनल. तिकडे चाललोय सगळी. आता आजचं सध्याचं टेम्परेचर आहे सध्या 12 किंवा 13 मध्ये, मायनसमध्ये नाही आहे, प्लसमध्ये आहे. पण बघा तुम्ही भावांना, इथं टेम्परेचर बघा तुम्ही, 12-13 जातोय आता सध्या. तर बघू शकता भावांनो. तर आता चाललोय कामावरती. काही नाही अजून, आता काही नाही 2 तासात फायनल होऊन जाईल. म्हणजे आमच्या जे झटका मशीनचे तार ओढायचे बाकी आहे 2, बाकी सगळं फायनल झालं आमचं. रेडी कट. तर इथं बघा जातो मी आता तिथं, आणि तिथलचा पण व्हिडिओ बनवून टाकतो. नमस्कार भावांनो, कशा आहात तुम्ही? सगळे मस्त आहात ना? तर हे बघा अशा प्रकारे आम्ही केलं आहे सुरू काम. आणि हे बघा असं चाललं वायर इथपर्यंत. हे खंबा आहे का, म्हणजे 2500 फूट लंबा आहे. परत तिकून इकडे यायचं, इकडून परत इथे यायचं. तुम्हाला कळलं नाही व्हिडिओ. तर परत सकाळी येऊन सुरू केलं काम. आणि आता काय मस्त आहे. हे बघा विहीर पण इथं. आणि आता हे तार घेऊन जायचं मला सोबत, कारण त्याचं काम भरपूर आहे. हे बघा. नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? सगळे आलो आम्ही शेतामध्ये. मागचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल. आणि आम्हाला हे भेटलं आहे झटका मशीन फिटिंग करायचं काम. आणि हे बघा भावांनो, काल आम्ही येऊन लाकडं इकडे फिट केले होते ऑलरेडी शेतामध्ये, आणि एक क्लिप पण जोडली होती. तर अशा प्रकारे तार असणार याच्यामध्ये, कारण याला हे अर्थ आहे ना, याच्यामध्ये 17-18 kVचा वायर करंट असणार. आणि हे बघा, ह्यासाठी प्लॅस्टिकचे जुगाड लावलेलं आहे. प्रत्येक झाडाला लावलं आहे, प्रत्येक कोला लावलं आहे. हे बघू शकता. तर याच्या बाबा का की वायर याला टच न हो, आणि आर्थिंग याला टच न हो, जेणेकरून की शेतकऱ्याला फायदा करू शकते हे. आणि चांगलं आहे, मस्त व्यवस्थित काम पण करते. आमच्या इकडं 1-2 जण लावले. आणि आमच्या साईडला जिकडचे की खांद्या साईडला भरपूर मशीन असे. आमच्या इकडे कमीचे, सिल्लोड तालुक्यात तर कमीचे ना. सिल्लोड तालुका माझा, संभाजीनगर जिल्हा. तर सर्च पर मारू शकता मित्रांनो. हे बघू शकता अशा प्रकारे हे असं असणार. आणि असं याला खेटू द्यायचं नाही काहीच. आता हे आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आहे की बाबा हे कट करून घ्या. हे बघा वायर कुठं चाललं याचं, आणि हे कट करावं लागेल. फूल सुंदरचं फूल आहे, स्मेल पण भारी येते. जे शेतकरी त्याला माहीत असेल काय आहे. आणि हे बघा अख्खं तिथून त्या गोडापर्यंत, म्हणजे जितका हार्बर दिसतंय ना, तिथून 25 फुटाचा एक तार आहे. 2500 प्लस 2500 म्हणजे 2500 फूट एक, म्हणजे हे लंबाई याची. आणि हे बघा आमचे मित्र, आम्ही दोघांनाच केलं आहे. आम्ही उधाड घेतलेलं 3000 मध्ये. आणि काल काय दिवसभर काम केलं. हे लाकडाचे फिट केले. आणि हा आमचा जिगरी मित्र. आणि मला असं वाटतं की याला जर आपण लॉंग व्हिडिओ बनवू. आणि सर्व लीक राहिलं याला पण व्यवस्थित करून घेऊ. हे बघा काय नाही झालं. अरे ना, कितीमध्ये घेतला आपू? 4000. अशा प्रकारे टाईट करावं लागेल मित्रांनो. हे बघा तुला जरा याला टाईट करतो जरासं. बस जादू नको पिळा मारास करून. तर मित्रांनो अशा प्रकारे याला टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून की मागे जाऊन थोडा वायर ढिला न जाऊ. इकडे दाखवू मागं. अशा प्रकारे टाईट पाहिजे तार आपल्याला. आणि जे झाडं याला खेटतं आहे ना, जे आम्ही आमच्या मालकाला बोलून याला पण क्लिअर करून घ्यायचं सांगणार आहे. आणि हे बघा असं जॉईंट मारायचं आहे व्यवस्थितपणे. तर कशी वाटली माहिती भावांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट तुमच्यासाठीचे, शेतकरी भावांसाठी. आणि आमचं जर व्हिडिओ तुम्हाला चांगलं वाटलं असेल, कुठून बघताय कमेंटमध्ये पण सांगू शकता तुम्ही. आणि आम्ही बघा शॉर्टमध्ये घालून पण आलो आहे. आणि आमचा मित्र पण आहे, त्याच्याकडे फोन दिला आहे. काय नाही भावांना, असंच काय काम करत जायचं. योग्यच इकडे तिकडे फिरल्यापेक्षा, मायाकडून पैसे घेतल्यापेक्षा बरं नाही का? काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. काय बोलताय? अशा प्रकारे याला फिट करायचं. म्हणजे याला कट नाही करायचं, इथं कट नाही करायचं, याला फिटच करायचं कसं होत नाही. म्हणजे कट जर केलं ना, लूज कनेक्शन राहू शकतं. मग नंतर शेतकरी बोलणार
की बाबा इकडं फुल करून येतं आणि दुसऱ्या साईडला फुल का येत नाही, असं ना व्हायला पाहिजे प्रॉब्लेम. चला दुसऱ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे बंडल घ्यायचा, त्याच्यामधून काडी घालून घ्यायची आरपार आणि बघू शकता तुम्ही किती व्यवस्थितपणे याला पांगवायचं. आणि हे बघा तुम्ही बोलणार जॉईंट कसा मारायचा, हे बघा अशा प्रकारे असं वायर टाकायचं याच्यामध्ये. बघा तुम्ही असं टाकून परत असं करून घ्यायचं, झाला फिट वायर. सोपं आहे एकदम. बघा झाला का वायर टाईट. बघा कसं वाटतं व्हिडिओ भावांना. हे थांब इकडे उद्या. बघा अशा प्रकारे झाला टाईट, कायच विषय नाही. आणि अशा कोपऱ्यावरती ना ते ब्लॅकवाले भेटते, पण आमच्याकडं कंपनीने जरा कमी दिले होते आम्हाला. चला काय नाही, ते पण सॉल्व करावं लागेल. आता परत या झाडातून घालायचं आम्हाला काट्याच्या, त्यातून बघ घालून घेतो आम्ही. सर्दी झाली बघू शकताय. इथून पण सुरू केला वायर दुसरा. आणि हे बघा अशा प्रकारे दुसरा पण वायर आम्ही त्याला फिटिंग सुरू केली. आणि काय एक तार वाढला की आता आमची सुट्टी होणार. बघू काय होत आहे काय नाही. अशा प्रकारे काय असं असणार, बघताय ना तुम्ही असं काय असणार. तर चला राव, मस्त मजा येते. आणि मला का सांगावं लागेल याला तोडून घ्या तुम्ही, कारण हे टच होऊ लागलं. त्यांना बघू शकता तुम्ही हे तारं बसवले आम्ही 2 फीट. आणि अशा प्रकारे केलं आम्ही झटका मशीन फिटिंग. तरी बघू शकताय त्याच्या काळं जे गवत असतं हे काढून फेकावं लागतं, कारण हे नाही का टच झालं की नंतर प्रॉब्लेम येतो आहे. ते बघू शकता अशा प्रकारे. हे बघा सही गवत आहे, याला टच झालं का लगेच चार्ज जास्त खातं, मशीनची बॅटरी लवकर उतरवतं. त्यासाठी आम्ही क्लिनिंग करतोय. काय नाही, हे पण आमच्या भागात येत नाही, म्हणजे आमच्याकडे येत नाही, मालकाकडे येतं. काय एक माणूस ते धर्म पार पाडतो आम्ही. बघा 2997 रुपये, म्हणजे 3 रुपये कमी 3000.